या बॉटलला आडवं तिडवं कापण्याच्या विचारात असतानाच पोरगी जवळ आली. म्हणली, आई मला या बांगड्या छोट्या झाल्या, मग आता मला बांगड्या. मग त्या बॉटलला आडवं तिडवं कापण्याचा विचार बाजूला सरकावला आणि गोल गोल कापायचा विचारात लगेच काम सुरू केलं. लहान मुलं जर हे ट्राय करणार असतील तर त्यांनी कोणीतरी मोठ्यांच्या देखरेखीखाली करायचं किंवा कोणीतरी मोठ्यांकडून हे कटिंगचं काम करवून घ्यायचं. बाटलीला आधी सुरीनं एक कट दिला आणि त्यानंतर कात्रीनं व्यवस्थित एकसारखे असे 2 सर्कल म्हणजे 2 बांगड्या कापून घेतल्या. आता या दोन्ही सर्कल्सचा मध्ये कट असल्यामुळे हाताच्या मापानुसार बांगडी ॲडजस्ट करू शकतो. तशी ती मापानं ॲडजस्ट करून घ्यायची आणि सेलोटेपनं चिटकवून घ्यायची, व्यवस्थित पॅक करून घ्यायची. दोन्ही सर्कल्स पॅक करून झाले की आपल्या बांगड्यांचा बेस तयार झाला. या बेसला आपण अनेक प्रकारे म्हणजे नानाविध प्रकारे सजवू शकतो. पण आता करायचंच आहे तर मग मॅचिंग बांगड्या करूया. वेल्वेटचं कापड घेतलं, त्याच्या 2 पट्ट्या कापून घेतल्या आणि त्या प्लास्टिकच्या सर्कलभोवती गुंडाळून फेविकॉलने मस्त सगळीकडून चिटकवून घेतल्या आणि झाला दोन्ही बांगड्यांचा मॅचिंग बेस तयार. आता आवडीचं काम डेकोरेशन. याला तुम्ही घरात असेल ते काहीही वापरू शकता. लेस, आरसे, टिकल्या, मणी यांपैकी काहीही चालेल. मी माझ्याकडे होती त्यांपैकी खड्यांची लेस निवडली. खड्यांची लेस लावली आणि दोन्ही बाजूंनी सजवून घेतलं. त्यानंतर मध्ये रिकाम्या जागेमध्ये गोल्डन कलरचे मणी एक मणी लावला आणि झाल्या तयार आपल्या बांगड्या. बघा किती सुंदर दिसत आहेत. कशी वाटली आमची कलाकारी हे नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटू. बाय.